हॅलो नमस्ते, सानस लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. कसे काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस येते खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना. आणि व्हिडिओ जे आहे तर नक्की पूर्ण पहा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचं आहे, कारण की सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाहीत आणि लाईक करायला पण पैसे लागत नाहीत असं आहे. तर आजचा माझा दिवस जे आहे तर कसा आहे आणि मी आज नेमकं काय करणार आहे ते व्हिडिओमध्ये पहा, कारण की डेलीचं रुटीनमध्ये काय असते तुम्हाला माहीत नाही का. रोजचं आपल्या मागं जे आहे ते कटकट रोज वेगवेगळी असते असं. तर मी आता तुम्ही व्हिडिओ पहा, मी माझे कामं करायला सुरुवात करते. आणलं का पाणी? जा की दुकानात घेऊन ये, पण ना खायला. काय झालं, फक्त एक बॉटल आणली तर झोप व्हायला लागली इकडे आहे ना. झोप व्हायली ना. पाणी नव्हतं बरं का घरात, तर पाणी आणले. आणि इकडं माझं हे पहा जेवण केलं त्यांनी, तर इकडं तसंच आहे, कारण की ते उशीर होते. इकडे जे आहे तर मी पीठ लावले. चला मी अगोदर आटा लावून घेते, तुमच्याशी पण गप्पा मारते. पहा पाणी जास्त झाले म्हणजे. तुम्ही म्हणता पीठ लावता लावता जे आहे असं पाणी टाकून कुठे गेले होते, तर काय झालं माहिती आहे का, घरात पाणी नव्हतं आणि ते जे आहे ना तर पाणी आणायला गेला होता आणि मी दार काय केलं, बंद केलं, कारण की हवेनं जे आहे ना तर दारातल्या कचरा जे आहे आतमध्ये येते. त्यासाठी मग त्यानं जसा मम्मी म्हणून आवाज दिला तसं मी हात धुतले आणि दार उघडायला जे आहे तर बाहेर गेले. त्याच्यामुळे जे आहे ना मी पिठात असं हे करून ठेवलं, म्हणजे नंतर आलं लावते. बघा ना, एकच पाण्याची बाटली आणली तर त्याला तितका दम लागला. आजकालच्या मुलांचं खूप अवघड आहे, कारण की ना काम त्यांच्याच्याने होणं शक्यच नाही. आम्हाला तर त्या वयामध्ये बसणं कशात आले काय आले, खरं आहे की नाही. तुम्ही पण सांगा, तुमचे पण काही आठवणी असतात ना माणसाला, कारण की आपलं जे टायमिंग होता तो खूप वेगळा होता आणि ह्या मुलांचा टायमिंग खूप वेगळा आहे असं आहे. तिकडं माझ्याकडनं जे आहे ना पीठ थोडंसं जास्तच लावून झाले बरं का. आणि मी जे आहे ना तर कॅरीबॅग काढतच नाही पिठातली. मी हे जे आहे तुम्हाला जसं दळण आणलं ना तशी कॅरीबॅग जे आहे आतमध्येच ठेवून देते. एक्स्ट्राचं काम झालं, कारण की पिठात जे आहे ना तर पाणी थोडंसं वाढले, म्हणजे जास्त पडले असं. इकडे चाललेलं स्वयंपाक. आज खूप हवा आहे बरं का. मला वाटते पाऊस वगैरे काही येतो की काय नाही, त्या वाटतं तसं आलेलं आहे. असू दे, काय करायचं. बाहेर पाऊस असो, पाणी असो, उन्हाळा असो, तानाळा असो, काही बी असो, आपला स्वयंपाक कधी चुकतो का? कधीच नाही, कारण की आपल्यावरच आणि चुकणारही नाही, कारण की पूर्ण परिवार जे आहेत आपल्यावर चालत असतं. आपण जर का घरात नाही घायला गेलं तर कसं व्हायचं नाही असं आहे. असो, इकडे माझा आठा लावून झालेला आहे आणि आमचे महाशय जे आहेत मोबाईल बघत झोपलेले आहेत. फक्त एक पाण्याची बॉटली आणली तर तेवढा कंटाळा आला. आत्ताचे मुलं हल्ली खूप आळशी आहेत, खूपच. 11 वाजलेले आहेत बरं का. आतापासून जर का करायला लागले तर कसं तरी स्वयंपाक 2-2:30 वाजेपर्यंत जे तर होऊन जाईल. आता कसं झालंय माहिती आहे का, नाऱ्याचा फोन आला, केऱ्याचा फोन आला. आणि एक गोष्ट खरी सांगू तुम्हाला, असं जर का आपण आठा, बघा माझा आठा लावून झालेला आहे, कारण की पातळ होतं की मी थोडंसं पीठ लावलं होतं. ह्याला तेल लावून ठेवायचं, एकदम आपली पोळी जी आहे ना एकदम अशी मऊ आणि लुसलुसीत होते बरं का, आणि फुगते पण. म्हणून जे आहे ना आटा थोडासा जे ते सुरुवातीलाच लावून घ्यायचा, म्हणजे पोळी आपली खूप मऊ होते आणि फुगते. एक गोष्ट सांगू का तुम्हाला, आता काय झाली माहिती का, आपण काम करायला किती लागू आहे, पण आईचा फोन येतो, बहिणीचा फोन येतो, मावशींचे फोन येत राहतात. ते फोन येण्याच्या नादात जे आहे ना तर आपण काम करायचं थोडंसं का होणार, पण काम करत करत पण बोलतो. पण कधी कधी काय करतो, मस्त इकडं काम ठेवून देतो आणि तिकडे जाऊन बाहेर बोलत असतं, कारण की रेंजचा प्रॉब्लेम असतो. रेंजचा प्रॉब्लेम असल्याच्या नंतर जे आहे ते किचनमध्ये आवाज येत नाही. असे तुमच्याकडे आहे का असं, मला सांगा नक्कीच. माझं तर स्वतःचं सध्या तसंच चाललं आहे. आणि रोजचंच मडण, त्याला कुठं भाजी काय करावं आता ही तुम्हीच मला सांगा, की नेमकं आता भाजी मी करू काय. कारण की यांना डाळ केली तर काल डाळ केलेली होती, बघ आता काहीतरी जुगाड लावावं लागेल.
तर इकडे जे आहे ना तर मी मसुराची डाळ करून ठेवली बरं का, कारण की आजी आहे तर भाजीला काहीच नव्हतं. हां काय होईल काय बघ बरं. तर मसुराची डाळ जी आहे तर माझी झालेली आहे. पण काल काय झालं होतं माहिती आहे ना, आमचं जे आहे ना ते फॅन खराब झाला होता बरं का. अचानकच चलत जे आहे तर परवाच्या रात्रीला बंद झाला आणि मग 2 वाजता जे आहे तर फॅन बंद पडला. मग अजिबात कशाची झोप येते, कसलीच झोप आली नाही का, तर इतकी गरमी होऊ लागली ना खूप जास्त. बाहेर जे आहे तर हवा सुकली बरं का, थोडंसं तुम्हाला दिसत नाही दारू पडते. तर फॅन तर त्यांनी आणला कालच दुपारी, फॅन आणला परवाच्या रात्री बंद झाला. काल फॅन आणला तेव्हा कुठं जरा जे आहे तर बरं वाटलं तुम्हाला दाखवते. तर त्यांनी जे आहे ना तर फॅन घेऊन आले होते आणि हे जुना जे आहे ना त्याच्यामध्ये घालून ठेवला आहे, दिसला का. जुना जे आहे तर आमचा खराब झाला, चलतच जे आहे तर बंद पडला. आणि मग ते म्हणजे ह्याला नीट करू तर जे आहे ना तर राहू दे, मी दुसराच घेऊन येतो. म्हणजे ठीक आहे चालते. आता हे जे आहे ते पॅकिंग करून म्हटलं असं वरती ठेवून द्यावं स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर चिकट टेप लावून, कारण की ह्याला जर का नीट करून जर का आणलं ना तर हा अजून पण चालणार आहे बरं का. आणि त्यांना मी मोस्टली सांगितलं होतं की एक काम करा, म्हटलं की पांढरा जे आहेत अजिबात आणू नका, कारण की काय होतं माहिती का, फॅनवरती खूप जास्त जे आहे ना धूळ माती बसते, कारण की आपण साफसफाई करतो किंवा काय कुठली धूळ बसते काय मला पण नाही माहिती आहे. पण त्याला किती पण साफ करा. आणि इथं कसं आहे माहिती का, उभं राहायला काहीच नाही आहे, त्यामुळे तिथं मला फॅन जे आहे ना ते साफ करता येणार नाही आहे. आणि त्यांना मी सांगितलं होतं की पांढऱ्या कलरचं अजिबात आणू नका, तरी पण त्यांनी काय केले तुम्हीच पहा, अशी माणसं असतात काय. जे कलर मी आणू नको म्हणलं ना तेच कलर जे आहेत ना ते घेऊन आलेले आहेत. आणि फिट वगैरे पण करून घेतला, कारण की ते म्हणले सारखं तेच कलर आणतो आपण, त्यासाठी जे आहे ते दुसरे तिथं कलर नव्हते. मग मला हेच आणला, म्हणजे आवडला, मी हेच आणला. त्याच्यावर आमचा अर्धा तास जे आहे तर महाभारत सुरू झालं. तुम्हाला मी सांगितलं तुम्ही काय घेऊन आले, त्यांनी मला बोलले, मी त्यांना बोलले. कुठं बी आहे ते नवरा बायकोचं नात असंच असते, नकजोक केल्याशिवाय बी हे नाही. आणि त्यात हा म्हणतो काय म्हणलास तू, मी तर कोणाला काय बोललोच नाही. आणि तू बोलत पण नको जाऊ, कारण की तू जर का बोललास ना ते वेगळंच होऊन जाते. कारण की मग कसं असते की आता मुलं आहेत ते जे आहे तर फक्त आमच्या दोघांचा गप्पा ऐकत होता आहे ना, चोरून नाही बरं का, एक मजाक करत आहे. कारण की आम्ही घरातच बोलत होते आणि ह्या जे इथं सोफ्यावरती बसल्यानंतर ते पूर्ण ऐकू लागला. फक्त एवढंच म्हणला की मम्मी, कारण की ह्याला पण ना तोच कलर पाहिजे बघा. जाऊ दे ना मग म्हणला मम्मी आणू दे, आता आणलाय तसं आता काय करणार, तर मग म्हणून सांगितलं नंतर पप्पाने. आता तो दुसरा आणला असता कशाला ते घेऊन आले असते असं. तर म्हणलं हा ते पण खरे, पण मला त्रास होतो म्हणून मी जे आहे तर बोलते. पण एक गोष्ट खरी सांगू का, खरंच वाईट फॅन जे आहे ना म्हणजे पांढऱ्या कलरचा खूप धूळ बसते हो. आणि इथं काय झालं माहिती का, माझा मेन तर सिलिंगला हातच नाही पुरत आहे. मग ते बॅलर तुम्हाला सांगते, बॅलर काढावं लागते. आता बॅलरचे तिथलं जर का मी तुम्हाला राडा दाखवलं ना तर पहा, काल तेच फॅन बसवण्यासाठी जे आहे ते खाली शिडी आणायला गेले, पण शिडी काही भेटली नाही. म्हणून मग त्यांनी काय केलं, बॅलरवरती उभा राहिलं. तिथला पहा आता मला पसारा आवडायचा आहे, कारण की रात्री काल खूप काम होतं त्यामध्ये जे तर मला झालंच नाही. मी तुम्हाला दाखवतो किती तिथे पसारा झालेला आहे जे आहे ना, तर ह्याच्यातच जातं बरं का. नाही बघा इथं सोफ्यावरची गादी इथं आणून ठेवली, असते मुलं आहेत हे पहा. काल मग हे बॅलर काढून घेतला आणि ह्याच्यावरती उभा राहिले आणि ह्याच्यावरती उभा राहून फॅन जोडून घेतलेला आहे. ते इथलं बघा, दिसलं का. आणि ह्याला 3दा म्हणले मी, इथली हे इकडचे कपडे जे आहेत ते इकडे सगळे पडले आहेत बरं का, तर मला स्वयंपाक झालं की हेच आवरून घ्यायचं आहे असं. तर आणि ही रद्दी ह्याला 3दा म्हणलं की तुला जे लागत नाही ते सगळे पुस्तकं हे वगैरे काढून घे आणि बाकीचे भंगारवाल्याला देऊन टाक. पण हा जे आहे तर किती बी दिमाग लावता, हे काहीच करणार नाही, हे ते गॅरंटी मला पण आहे. कारण की ह्याला सांगितलं तरी आता आज काय करणार आहे, माझं पूर्ण काम करून घेणार आहे. पूर्ण म्हणजे स्वयंपाक वगैरे झालं, जेवण वगैरे झालं की मग मी इथलंच ह्यालाच घेऊन आवरायला लावणार आहे. कारण की कपडे जे आहेत तिकडे खूप झालेलं आहे. आणि याच्यावरच आपण बघा इथं किती पण आवरून ठेवू द्या, इथे एक असंच होते, कुणी बी आणते फ्रीजवर आणून ठेवते. मला तर असं वाटत नाही की एक बी घर नाही जिथं फ्रीजवर काही पण ठेवल्या जात नाही, कारण की प्रत्येकाच्या इथं तेच असते, किती पण आवरा. आणि बायकांना तेच कामं असते, आवरायचं हे करायचं ते करायचं, तरी पण टोमणे खावाच लागते की तुम्ही दिवसभर काय करता. अरे आमच्यासारखे जर का तुम्ही एक दिवस जरी काम केलं ना तर ना कंटाळून जातं, कंटाळून आणि शेवटी आम्हालाच म्हणतात तुम्ही कशी कामं करता. हां आहे का तुला काही होय रे, पहा काय म्हणतोय, मी किती साफ करतो का म्हण. मोबाईल ठेवायला कॅमेरा एक खराब झाला आहे माझं, ते कॅमेरा झालं स्टँड खराब झालं आहे, तर मला ना अजिबात मोबाईलवरती शूटच करता येईल. व्हिडिओ शूट करायचा म्हणलं की खूप प्रॉब्लेम व्हायला लागला, कारण की स्टँड जर का असेल ना तर खूप इझी होतं बरं का, की
आपण शूट करायला. पण स्टँड खराब झालं म्हणजे तुटला आहे. आम्ही इकडे ते हे करताना जे आहे ना तुटून गेला असू. आता घेईल हळूहळू. पण सध्या हे घरातलंच यांच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे जे आहे मला काही आणणं होईना, म्हणजे बाहेर जाताच येत नाही आहे सध्या. तरी पण माझं बाळ जे आहे ते मामाच्या गावाला गेलेले, बाळ इथं नाही आहे. हा एकच आहे. ह्याला म्हणलं तू जायचं, तो म्हणलं नाही मम्मी तुला जोडीदार पाहिजे ना कोणीतरी माझं डोकं खायला. हां काय करायला? तुला बेजार करायला. मग मम्मी कधीच बेजार होत नसते माहिती का. असं आता इकडे जे आहे ना तर पोळ्या लाटून घेता येईल, म्हणजे चपात्या करून घेता येईल का. आणि एक गोष्ट सांगा, तुमच्याकडे चपातीला पोळी म्हणतात की चपाती म्हणतात? आमच्याकडे जे आहे ना पोळी म्हणतात आणि चपाती पण म्हणतात. असं दोन्ही पण म्हणतात. त्यामुळे मी कधी पोळी म्हणते कधी चपाती म्हणते असं आहे. तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की सांगा.